राया अरे काय करतोयस? दे मी घालते. मला पण येतं हे काम. पण हे माझं काम. असं काही नसतं. बाबांवर विश्वास ठेवून पार्टी अरेंज करणं खरं तर माझं काम होतं, पण ते तू केलंस. आपल्याला जे काम येतं ना ते आपण करायचं, असं तुझं माझं काही नसतं. आणि समोरच्यानी मदत करायचं ठरवलं तरी मीच करणार, असं नाहीये ना? नाही. मग मी मदत करू? बरं ठीक आहे, कर. प्रांजल, आज आई तुला खूप बोलली तरी तुझ्या डोळ्यातून एक टिपूसही आला नाही. एवढे रोखून धरलेले साश्रू? नाही, रोखून धरले नव्हते. म्हणजे याचा अर्थ काय होतो तुला कळतो का? काय? म्हणजे याने तुला काहीच फरक पडला नाही? तसं नाही, पडला ना फरक. उलट मला बरं वाटलं. आई बोलली आणि तुला बरं वाटलं? हो. मम्माच्या शब्देमुळे त्या मला आजपर्यंत काहीच बोलल्या नाही, पण परिस्थितीने त्यांना ते विसरायला लावलं आणि त्या मला बोलल्या. त्या चुकीचं कुठे बोलत होत्या? उलट त्या जे काही बोलल्या त्याचं मला अजिबात वाईट नाही वाटलं. निदान त्यांनी त्यांचं मन तरी मोकळं केलं. येडपटच आहेस तू. आहे मी थोडीशी वेडी, म्हणूनच तर तुझ्या प्रेमात पडले ना. नाहीतर काय तुझ्या प्रेमात पडण्यासारखं? काहीच नाहीये. काहीच नाही. काय बोल बोल परत बोल. अगं अगं बोल बोल बोल. वरती कुठे जा, खाली उतर. बोल बोल बोल. मी वरती ना. काय काय इकडे 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 काय 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 कोण नाही येणार, कोण नाही येणार. बोल काय बोलली? अच्छा नाही बोल. काय 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 बोल ना आता. सांगत होती. आजी, अरे प्रांजल का ओरडली? अगं ते हे म्हणजे अरे काय झालं? प्रांजलला पाल दिसली म्हणून ती ओरडली. एवढंच ना? हो. आता पाऊस पडतोय, खिडकीतून पाली येणारच आहे का? गेली? नाही, गेली गेली. बर, मग झोपा. हो झोपतो. प्रांजल म्हणा घाबरू नकोस, पाल काही करणार नाही. हो सांगतो. वाचलो. सांगू का जाऊन आजीला कोणती पाल होती ते? काय नवरदेव अजून नटतायत वाटतं. नटतात कसले? तेच ते 6 शर्ट्स आणि त्याच त्या 3 पॅन्ट्स. कितीदा सांगते नवीन घ्या नवीन घ्या, तर म्हणतात काय गरज आहे, आहेत ते खूप छान आहेत. आई तू काही दिवस थांब, 2-4 दिवसातच आमच्या कामाची डिलिव्हरी होईल. एकदा पैसे आले की मी बाबांना घेऊन जातो टेलरकडे. त्याला पण तो नाही म्हणेल. म्हणेल माझे उसने पैसे घेतले ते आधी परत करा. काय बाकी सगळे कुठे आहेत? अहो मामांजी आणि भाऊजी गेलेत आपल्या सोसायटीची मीटिंग आहे ना तिथे. मुकुंदा गेला वर्कशॉपला आणि मनवा कॉलेजला. आणि तुझं काय रे? माझी क्लायंट मीटिंग आहे. चला वाडा, पटकन नाश्ता वाडा. लेट करून चालणार नाही मला. मी लेट जाणार नाही आणि कुणालाही लेट येऊ देणार नाहीये. बघतोच एकेकाला पैसे खातात, काम करत नाहीत, ऑफिसच्या वेळात झोपा काढतात. सगळं असं डिपार्टमेंटच हलवतं की नाही बघ. पैसे खाताय हा घे मेमो, काम करत नाहीस हा घे मेमो, दांडी मारलीस हा घे मेमो. निलंबितच करणार आहे डायरेक्ट एकेकाला. बसा बसा घरी बसा म्हणावं, सरळ लेटरच हातात. नाही खूप दिवस ना घाबरून काढलेत, आता घाबरायचं नाही. ते युनियन वाले ते पण खूप त्रास देतात.
त्यांच्यामुळे काही लोकांचं फावतं. आणि असं ना एकेकाला वठणीवर आणणार ना आता मी. अहो जरा शांत व्हा, शांतपणे नाश्ता करा आधी. हा नाही, मी आता गेलो ना ऑफिस मध्ये की असे थरथरले पाहिजेत सगळे. माधवा, जरा शांतपणे घे. लगेच खुर्चीचा माज नको येऊन देऊ. आई, माज मला नाहीये, माज त्यांना आलाय. तोच उतरवायचा मला. काम चुकार लेखाचे. नाही नाही, हे सगळंच बदलायला पाहिजे. एका दिवसात बदल ना. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. बाबांचं बरोबर आहे. झालं, हिने लगेच घेतली सासऱ्याची बाजू. नाही म्हणजे तुमचं पण बरोबर आहे. बदलायला पाहिजे हे बाबांचं बरोबर आहे, पण एका दिवसात नाही हे तुमचं बरोबर. पण बाबा, असा पटकन निर्णय घेऊ नका. तुम्ही जॉईन झालात ना की आधी लोकांशी संपर्क साधा. त्यांच्याही काही तक्रारी असतीलच ना, त्या समजून घ्या. ऑब्झर्व करा कोण काम करतंय, कोण काम चुकारे, आणि मगच निर्णय घ्या. वा वा वा. उद्या जर का मी डिव्हिजनल मॅनेजर झालोच ना, तर तुलाच माझी सेक्रेटरी नेमणार आहे. चला बाबा निघतो, नाहीतरी आज मी उलट्या दिशेनेच जाणार आहे. निघ निघ. तुम्हाला घ्यायला गाडी येणार आहे आज? उद्या परवापर्यंत येईल. चला मी निघतो. सावकाश दबा. मी आलेच. राया, अरे पाऊस येईल असं वाटतंय. तू रेनकोट घालूनच निघ ना. बघू, पाऊस आला तर घालीन. चल, ऑल द बेस्ट. क्या बात आहे. तू असं विश केलंस ना की काम करायला मस्त हुरूप येतो. पुरे. बरं मला सांग, मीटिंग झाल्यावर तू घरी येणार आहेस की डिरेक्टली वर्कशॉपवर जाणार आहेस? नाही, मी घरी नाही येणार, मी डायरेक्ट वर्कशॉपवर जाईन. बरं ठीक आहे, मग मी जेवायला नाही थांबत तुझ्यासाठी. नको थांब. प्रांजल, आता नाश्ता झालाय तर गोड खायची इच्छा होती. म्हणजे अरे काका. राया, आता खरं मला ऑल दी बेस्ट मिळालं. चल, लव्ह यू. लव यू. नमस्कार करतोय, चांगला आशीर्वाद दे. अरे माधवा, आशीर्वाद असा मागायचा नसतो. हा. देणाऱ्याच्या तोंडून तो आपोआप बाहेर पडतो. ते जे काय आपोआप बाहेर पडणार आहे ना, ते काय आहे ते तर सांग. तुझी उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, आणि तुझ्या नातवाच्या लग्नात तू रेल्वेतला मोठा ऑफिसर होऊन ह्यांच्या बरोबर मलाही बघता येऊ दे. हा आशीर्वाद आहे का तुझी इच्छा आहेत? मी आशीर्वाद देताना स्वतःचा, बाबांचा आणि नातवांचाही फायदा करून घेतला. चांगला आहे की नाही आशीर्वाद? चांगला आहे, चांगला आहे. ते काय म्हणतात ना आजकालच्या पोरांच्या भाषेत, काय म्हणतात ग? एकदम सही. हा, बाबा, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला मी निघतो. थांबा ना, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येते. नाही नाही नाही, आज नाही. ज्या दिवशी मला गाडी न्यायला येईल ना, त्या दिवशी तू बाहेर ये. तुला माहिती प्रांजल, लग्नानंतर पहिले 6 महिने ही रोज यायची मला बाहेर अच्छा करायला. जशी ही जाते ना राहायला अच्छा करायला, तसंच नंतर सगळं ओसरलं. तू असं करू नको याच्यासारखं. हो असं काय, घरात किती कामं असतात माहिती तुम्हाला. म्हणूनच सांगतोय, ज्या दिवशी गाडी येईल ना त्या दिवशी तू बाहेर ये. ओके बाई. हा. हो. मी असं गाडीत बसणार ऐटीत, मग असा खिडकीतून हात बाहेर काढून तुला बाय असं म्हणणार, मग तुम्हाला बाय करायचं. चला आज तरी वेळेवर जाऊ देत मला, पहिला दिवस आहे आज.
नमस्कार माधवराव. नमस्कार. तुम्ही अशा अचानक इकडे अहो असे घाबरताय काय? म्हटलं काल फोनवरून अभिनंदन केलं, आज प्रत्यक्ष जाऊन करावं म्हणून मुद्दाम आली आहे गोडधोड घेऊन. काजू कतली, अंजीर बर्फी, ड्रायफ्रूट हलवा. आणि मग अचानक आठवलं तुम्हाला म्हणे तो माहीमचा हलवा आवडतो. कुठे मिळेना, शेवटी एका कुठल्या तरी छोट्याशा दुकानात मिळाला. पण आणलाय बरं का आवर्जून तुमच्यासाठी. कशाला एवढं सगळं? असं कसं असं कसं? अहो तुम्ही आमचे व्याही. कुठे ऑफिसला निघालात का? हो, पहिलाच दिवस आहे ना प्रमोशन नंतर, उशीर नको आज. हो हो, आमची प्रांजल आहे ना घरात? हा आहे ना, आहे. कालिंदी पण आहे, आई पण आहे. आणि ऋता? ती पण आहे. तुम्ही भेटा सगळ्यांना, मी निघतो. थँक्स. हे एवढं सगळं आणलं. माधवराव, काल तुम्ही म्हणालात इन्क्रीमेंट झालं म्हणून. किती? अहो काय ते सरकारी इन्क्रीमेंट आहे, एवढं काही नाहीये. तरी पण सांगा ना किती. नाही म्हणजे तुम्हाला नसेल सांगायचं तर राहू. 13,572. मग कटिंग वगैरे जाऊन 11,000 पडतील हातात. छान छान. म्हणजे आता लोनचे हप्ते कसे पटापट फेडता येते. लोन? मम्मा, आणि तू अशी अचानक कशी काय आलीस? सरप्राईज ग. अभिनंदन करायला आले होते यांचं. बघ बघ किती गोष्टी आणल्यात मी यांच्यासाठी. आणि तू लोनचं काय म्हणत होतीस? कुठे काय, काही नाही. असं कसं असं कसं? मी सांगते ना. अगं माधवरावांनी मनवाच्या फी साठी लोन घेतलंय ना. तू लोनचं काय म्हणत होतीस? अगं माधवरावांनी मनवाच्या फी साठी लोन घेतलंय ना. कोणाकडून तरी ग. तर ते म्हणत होते की आता पटापट फेडता येईल. हो ना? नाही मी समजू शकते. अगं तुझे पप्पा बिझनेसच्या वेळेला त्यांनी मित्राकडून लोन घेतलं होतं ना. अगं रात्र रात्र झोपायचे नाही. आणि तो त्यांचा मित्र राब राब राबवून घ्यायचा त्यांना. काय करणार, बिनव्याजी कर्ज घेतलं होतं ना त्यांनी. तुम्हाला उशीर नाही होते? हो हो, मी येतो. प्रांजल, आता मी इथेच उभी राहू का जाऊ परत? नाही, अशी कशी जाशील? चल आज. अगो बाई बाई बाई, हात दुखायला लागला गो. जड आहे पिशवी. दे. चल. सासूबाई, सासूबाई लवकर बाहेर या. नमस्कार. नमस्कार. ये ना मामा, बस ना. हा बस. वीणाते, अहो बसा ना बसा. हो. आत्ता कशा काय आला? नमस्कार. कशा आहात? बरी आहे. नमस्कार. माधवरावांचं अभिनंदन करायला आली आहे बरं का. अहो ते इतक्यातच गेले कामावर, म्हणजे अगदी थोडक्यासाठी तुमची चुकामुक झाली बघा. नाही नाही, ते मम्माला भेटले बाहेर. हो. अगं प्रांजल, मी हे एवढं आणलंय यांच्यासाठी, ते दे ना त्यांना. घ्या. काय हे? अहो तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. घ्या. अहो काल प्रांजलकडे गिफ्ट पाठवले होते ना, मग आता पुन्हा कशाला? अहो ते गिफ्ट हिच्या पप्पांकडून होतं आणि हे माझ्याकडून. घ्या. खूप बरं वाटलं मला माधवरावांना प्रमोशन मिळाल्याचं ऐकून. खरं म्हणजे हेही आज येणार होते पण नाही येऊ शकले. असू दे हो,
बिझी असतील ते. हो, खूपच बिझी असतात ते. माझ्यासाठीच थोडासा वेळ काढतात, तेच खूप झालं. रायालाही अलीकडे वेळ नसेल नाही? हो, तसा तो दिवसभर वर्कशॉप मध्येच असतो. हो, आणि मुकुंदाही असतो दिवसभर तिकडेच. हो, दोघेही खूप मेहनत घेतात. आता बिझनेस एकदा मार्गी लागू म्हणजे झालं. होईल हो, सगळं व्यवस्थित होईल. आता मनवाच्या ऍडमिशनच्या वेळेला केवढा मोठा प्रॉब्लेम आला होता, पण झाला की नाही सॉल्व्ह. तसंच आपण प्रयत्न केले ना की सगळं व्यवस्थित होत. हे अगदी खरं आहे. बाकी कसं चाललंय मनवाचं कॉलेज? मस्त चाललंय. छान रुळले कॉलेजमध्ये ती आता. हो का? बाकी मेडिकलचा कोर्स म्हणजे फारच खर्चिक असतो. हा, हो ना, पण काय करणार, आमच्या मनवाचा हट्टच होता ना, मग आम्ही सुद्धा ठरवलं खर्चासाठी पुढे मागे बघायचं नाही. बरोबर आहे. नाही, तुम्हाला वाटणारच आता आई वडील नाही आपल्या मुलांसाठी करणार तर कोण करणार. पण तुम्हाला एक माहिती म्हणून सांगते. हा, माझी ना एक मैत्रीण होती, वासंती. कोण ग मम्मा? अगं, आपण जुन्या घरी राहायचो ना, तिथे आपल्या शेजारी राहायचे ते. तुला कसं आठवेल, तू लहान होतीस ते. बरं, मग त्यांचं काय? तर त्या वासंतीच्या नवऱ्यानी त्यांच्या मुलीसाठी असंच मेडिकलच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं. 5 वर्ष लागली तिला MBBS व्हायला. त्याच्यानंतर 1 वर्ष कॉलेजनी पाठवलं गावाला. कशासाठी? अहो, ती इंटर्नशिप वगैरे असते ना, त्याच्यासाठी. नंतर त्या मुलीने ठरवलं की MD करायचं. मग त्याची 2 वर्ष. मग परत वडिलांनी कर्ज काढलं आणि त्या मुलीने MD केलं. शेवटी एवढं कर्ज झालं की गेला विचार. गेला म्हणजे गाळात गेला. अहो, घर गेलं, गाडी गेली, बंगला गेला, बँक बॅलन्स गेला, सगळं गेलं. पण मुलगी कमावत असेल ना, आता कमावते ना. आता एवढी डॉक्टर मुलगी खोऱ्यानी कमावते, पण उपयोग काय? सगळे पैसे जातात नवऱ्याच्या खिशात. आणि बाप फेडतोय कर्ज. अहो, पण आमची मनवा तशी नाहीये हो. नाही, ती नाही तसं करणार, पण एक माहिती असलेली बरी ना. आता आमच्या इथेच बघा ना, मला नेहमी म्हणायची, मम्मा तू सांग की कोणाशी करू लग्न, तूच माझ्यासाठी राजकुमार शोध. राजकुमार राहिला बाजूला आणि रायानी लावलं गळालाही. मम्मा, काय बोलतीस तू? अगं, खरं तेच बोलतीये ना. किती वेळ झाला तुम्हाला येऊन, मी तुम्हाला काही विचारलं पण नाही. काय आणू तुमच्यासाठी? फार गरम होत आहे नाही? मग मी ना थंडगार लिंबू सरबत करते. हा, आपण एसीत बसायचं का? म्हणजे मी माझ्या खोलीतला एसीला होते ना. हो हो, चालेल. नाही मम्मा, हे सगळं कशासाठी? तू अय्या, अजूनही किती छान दिसता हो तुम्ही, एकदम टवटवीत. आमचं काय होणार आहे या वयात कोण जाणे. नाही म्हणजे काय रहस्य? काय काही नाही हो, टोमॅटो खायचे. टोमॅटो खायचे? अहो, स्किनला चांगले असतात ते. तुमच्या समोर आहे ना उदाहरण. हो हो हो. प्रांजल, काय ग, काय झालं? आई, मम्माला नेहमी असं बोलायचंच असतं का? काय झालं, काही बोलले का ते तुला? नाही, मला काहीच नाही बोलली. पण ती आता बाहेर जे काही बोलत होती ते तिला बोलायची गरज होती का? या मैत्रिणीच्या नवऱ्याची गोष्ट. अगं, काय चुकीचं बोलल्या त्या, बरोबरच बोलत होती. तुला माहितीये का, खूपदा ना असंच होतं. आता मी आणि हे रात्री गप्पा मारत असतो ना, तेव्हा पण ह्यांच्या डोक्यात ना हाच विचार असतो. आता उद्या मनवा पडलीच कोणाच्या प्रेमात बिमात आणि विसरली तर? आई हो, अशी कशी विसरेल? विसरणार नाहीच ग, पण तरी पण भीती वाटतेच ना. हे सगळं यांनाच फेडावं लागणार आहे. पण तुला माहितीये का, हे मला सतत म्हणत असतात, मनवासमोर हे सगळं तिलाच फेडायचंय असं बोलत जाऊ नका. जे काही कर्ज आहे ना, ते मीच फेडणार आहे. मनवाला राहू दे तिच्या नवऱ्यासोबत खुशीत. हे वाटतात कंजूस, पण तसे नाही आहेत ग, खूप उदार आहेत. पण बापाला दाखवावं लागतं ना, तो किती कडक शिस्तीचे आहे, म्हणून तसे वागतात ते.
मी वीणाताईंना माझ्या खोलीत बसवलंय. आपण लिंबू सरबत तिकडेच नेऊया का? हो हो, हे घे, झालं माझं भरून. हो घे, सावकाश घे. हो. चल प्रांजली, येतेस ना? ये. हा बोल प्रांजल. पप्पा तुम्ही आत्ताच्या आत्ता मम्माला फोन करून घरी बोलवा. घरी कोणाच्या? चिटणविस्तांच्या की प्रधानांच्या? प्रधानांच्या. म्हणजे ती आता इथे माझ्या सासरी आली आणि उगाच काहीतरी बडबड करते. कुठल्या तरी मैत्रिणीचा नवरा मुलीला मेडिकलला घातलं म्हणून कर्जबाजारी झाला असं म्हणते. आणि अजून बरंच काय. अगं मनचं नाही बोलत आहे ती, खरंच आहे ते. हो पण मी कुठे नाही म्हणतेय. पण मला आता ते इथे सगळं नकोय. त्यामुळे तुम्ही फोन करा तिला आणि बोलवून घ्या. बोलवतो, पण कारण काय सांगायचं? हे बघा, काहीही सांगा कारण, पण लगेचच फोन कर. नाही लगेच नको, नाही तर संशय येईल तिला. त्यापेक्षा मी 5-10 मिनिटांनी करतो ना, म्हणजे मलाही विचार करायला वेळ मिळेल. बरं पण आठवणीने करा. हो करतो.